Unit 8 Useful and harmful microorganisms. In this point, do you know? कालच्या तासात आपण हा भाग आहे, हा पॉईंट आहे, अर्धवट पाहिला तो आज या तासात परत रिपीट करूया पूर्ण आणि तुम्हाला समजून जाईल. या डू यू नो तुम्हाला माहीत आहे का? यामध्ये आता डू यू नो मध्ये तुम्हाला माहीत आहे का म्हणजे आता फर्स्ट पॉईंट आहे ओफन alcohol is produced along with the sugar in sugar factory. Often alcohol is produced along with the sugar in sugar factories. साखर कारखान्याला जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादन केलं जातं. मोलॅसिस प्रोड्यूस इन शुगर केन ज्यूस. साखर ऊसाच्या रसापासून मळी मिळवली जाते. मोलॅसिस इज प्रोड्यूस फ्रॉम शुगरकेन ज्यूस. ऊसाच्या रसापासून मळी मिळवली जाते. मोलॅसिस मीन्स मळी. जो ऊस आपण चरक्यामध्ये घालतो जेव्हा ते रस खाली येतो त्यावर जे घाण आहे त्याला मळी म्हणतात. मोलॅसिस इज प्रोड्यूस फ्रॉम शुगरकेन ज्यूस. ऊसाच्या रसापासून मळी मिळवली जाते. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. या मळीमध्ये मोलॅसिसमध्ये किंवा मळीमध्ये जास्तीत जास्त प्रबोधकेचं प्रमाण असतं. प्रबोधकाचं प्रमाण ह्या रिच इन मोलॅसिस या मळीमध्ये जास्तीत जास्त प्रबोधकाचं प्रमाण असतं. मोलॅसिस फर्मेंटेड. मोलॅसिस इज फर्मेंटेड विथ हेल्प ऑफ यीस्ट called as Saccharomyces. Molasses is fermented with the help of the yeast called as Saccharomyces. Saccharomyces ही बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे. या जीवाणूमार्फत त्या मळीमध्ये आंबवण्याची प्रक्रिया केली जाते. Saccharomyces या मळीमुळे, या जीवाणूमुळे, या बॅक्टेरियामुळे यामध्ये आपल्याला ईस्ट या सॅक्रोमायसिस ईस्ट आहे हे त्या मळीमध्ये टाकतात आणि त्याचं किण्वन केलं जातं. इन दिस प्रोसेस इथेनॉल means C2H5OH methanol. In this process ethanol alcohol is primary product and ester and other alcohols are secondary product. In this process ethanol it is C2H5OH. in this ethanol is त्याचं रेणुसूत्र आहे. रेणुसूत्र C2H5OH are alcohol in primary products and ester and other alcohols are as secondary product. या प्रक्रियेत इथेनॉल C2H5OH अल्कोहोल हे प्रमुख उत्पादक असून इस्टर व इतर अल्कोहोल हे उप उत्पादक मिळवता येतात या प्रक्रियेतून. Look at spirit and other alcohol can be obtained from ethanol. या इथेनॉल पासून स्पिरिट आणि इतर काही पदार्थ मिळत. इथेनॉल पासून आपला स्पिरिट तर मिळवलं जातं आणि इतर काही पदार्थ मिळवले जातात. बघा इथेनॉल पासून स्पिरिट, मादक व इतर रसायने मिळवले जातात. इथेनॉल इज अ स्मोकलेस अँड हायली क्वालिटी फ्यूल्स. स्मोकलेस धूरविरहित. इथेनॉल जेव्हा जळत असताना त्याच्यापासून धूरविरहित म्हणजे जसं आपण राखेलची चिमणी लावतो त्यावेळेस त्या चिमणीवर आपण धुराडी बापाका धूर बाहेर पडतो चिमणी लावल्यानंतर
पूर्वी खेडेगावात चिमणी लावायची तर त्यावेळेस त्या चिमणी जेव्हा राखेचं ज्वलन होत असताना त्यापासून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त व्हायचं, तसं या स्क्रीन जेव्हा इथेनॉल तयार होतो त्यामुळे स्मोकलेस धूरविरहित यापासून धूरविरहित आणि उच्च दर्जाचं हे इंधन मानलं जातं. आणि हा स्क्रीनचा उपयोग आपल्याला प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करताना किंवा रासायनिक क्रियामध्ये या स्क्रीनचा दिवा आपण वापरला जातो. प्रयोगशाळेमध्ये याचा वापर या ठिकाणी यूज फॉर द लॅबोरेटरी इन सायन्स, याचा वापर आपण प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि स्मोकलेस म्हणजे धूरविरहित, त्याचा असा धूर पडताना बाहेर दिसणार सुद्धा नाही एवढं आपल्याला याचं धूरविरहित असा हा इंधन आहे. Beside molasses, maize, barley and other grains are also used for the industrial production of ethanol. इथेनॉल पासून आपल्याला आणखी मळीपासून तर इथेनॉल मिळतं बाळा विद्यार्थी मित्रांनो, पण मेज, बार्ली, ETC and other grains used for the production industrial. यामध्ये इथेनॉल आपल्याला मळ्यापासून मिळतं. त्याच्यामध्ये मका आहे, सातू आहे, जवा आहे किंवा इतर धान्यापासून आपल्या इथेनॉल हे तयार मिळवलं जातं. नवीन प्रक्रिया करून इथेनॉल जसं मळीपासून मिळतं असं नाही, अनेक धान्यापासून सुद्धा ते इंडस्ट्रियल प्रोडक्ट म्हणजे उद्योगधंद्यामध्ये त्याचा वापर करून त्या प्रक्रिया करून त्यामध्ये किनोळ टाकून त्यापासून आंबवून त्यापासून इथेनॉल तयार केलं जातं. नेक्स्ट पॉईंट, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, द शुगर प्रेझेंट इन ग्रेप्स ज्यूस. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, द शुगर्स प्रेझेंट इन ग्रेप्स ज्यूस. या ठिकाणी द्राक्षाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे शर्करा असते आणि त्यापासून आपण हे ज्यूस आहे हे ज्यूस तयार केलं जातं. नेक्स्ट पॉइंट स्टुडंट्स, also fermented with the help of yeast and production alcohol and which is used for the wines. यापासून डाळ तयार केली जाते आणि यापासून मादक पदार्थ म्हणजे वाईन प्रकारचं जे अल्कोहोल आहे ते सुद्धा बनवलं जातं. द्राक्षाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे शर्करा असते, त्या शर्करामध्ये किण्वन केलं जातं आणि किण्वन करून फर्मेंटेशन करून त्यापासून अल्कोहोल तयार केला. अल्कोहोलपासून आपण वाईन म्हणजे बनवली जाते. फळापासून सुद्धा या पद्धतीनं अशा इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये वाईन, वेगवेगळे सफरचंद आलं, खारी खजूर आलं, वेगवेगळे फळं आले, संत्री आले, यापासून आपण वेगळे याच्यापासून दारू तयार केली जाते विद्यार्थीमध्ये. या ठिकाणी हा बायोरेमेंटेशन हे या ठिकाणी इथेनॉल कंपेअर जातं. बायोरेमेंटेशन जैव उपचार. आता जैव उपचार म्हणजे काय पाहूया या ठिकाणी. लुक ॲट यीस्ट यारोविना लायकोपोटिका. आता ह्यामध्ये यारोविना लायकोपोटिका इज यूज्ड ॲब्सॉर्ब द टॉक्सिन released during the production of palm oil and heavy metals and minerals released in the other industrial process. Palm oil यामध्ये palm oil या इंडस्ट्रीमध्ये यारोविना लायकोपोटिका ईस्ट वापरून त्यामध्ये जे धातू किंवा खनिजे आहेत ते जड आहेत, धातू आहेत, त्याचा विषारी आहेत, ते घातक पदार्थ बाजूला करण्यासाठी
यारोविना लायकोपुटिका ह्या जीवाणूचा वापर करून या ईस्टचा वापर करून एक पाम तेलमधले जे जड घातक आणि खनिजे आहेत ते आणि विषारी आहेत त्याचा बाजूला करून ते शुद्ध करण्यासाठी या ठिकाणी याचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉइंट, Saccharomyces cerevisiae used for absorption of pollutant arsenic. या ठिकाणी ऑइल या ठिकाणी Saccharomyces cerevisiae हे किनव आर्सेनिक ह्या प्रदूषणाचे शोषण केले जाते. याचं दुसरं Saccharomyces cerevisiae हे किनव आहे, हे आर्सेनिक हे शिशेमधलं जे प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी या ठिकाणी याचा वापर केला जातो. दुसरा आहे ऑइल स्पॉइल इन ओशियन अँड क्लीन विथ द हेल्प ऑफ एल्किनोनिओरॅक्स बॅक्टेरिया यूज फॉर द स्पॉइल ऑइल ऑन द ओशियन. समुद्रामध्ये जेव्हा तीळ गळती होते किंवा तीळ घेऊन जाणाऱ्या जहाज असतात मोठ्या मोठ्या, त्यापासून तीळ गळती होते, समुद्राच्या पृष्ठभागावर पाण्यावर सर्व तेलाचा तंव पसरतो. ज्यातले जलचर वनस्पती आणि जलचर प्राणी आहेत त्यांना ऑक्सिजन मिळत नसतो, त्यावेळेस ते मोठ्या प्रमाणात लार्ज क्वांटिटी ऑफ डेड ॲनिमल इन ओशियन अँड प्लांट्स, यामध्ये जे वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत अशा कालांतराने आपण घटना ऐकल्या आहेत की तीळगळती झालेली आहे, समुद्रातले कोटी टन मासे किंवा जलचर प्राणी मेलेले आहेत अशा बातम्या ऐकतो. तेव्हा आपण हे Saccharomyces cerevisiae हे या ठिकाणी एल्किनोनिओरॅक्स बॅक्टेरियाचा वापर करून या ठिकाणी आपण समुद्रामध्ये तीळगळती आहे ते तीळगळती शुद्धीकरण करण्यासाठी एल्किनोनिओरॅक्स बॅक्टेरिया ह्या जीवाणूचा वापर करून समुद्रामध्ये जे तेल पसरलेलं असतं त्या तेलाचा शुद्धीकरण करण्यासाठी, वेगळं करण्यासाठी एल्किनोनिओरॅक्स बॅक्टेरियाचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे अँटीबायोटिक, प्रतिजैविके. डेफिनेशन, कार्बन compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganism are called antibiotic. Look at definition student. Antibiotic means प्रतिजैविके. बायोरेग्युलेशन म्हणजे जैव उपचार. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? आता या ठिकाणी अँटीबायोटिक्स कार्बन कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग or preventing of the growth of harmful
प्रतिजैविके म्हणजे काय? द कार्बन कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग और प्रिव्हेंटिंग द growth the harmful microorganism are called as antibiotic means प्रतिजैविके. सजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनिक संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. Antibiotics are discovered of 20th century. 20th century. 20th century. Antibiotics century. Sorry. 20th century. 20th century. Antibiotics discovered of the 20th century have brought about revolution in the field of medicine. Antibiotics of discovery of 20th century have brought about a revolution in the field of medicine. 20व्या शतकातील प्रतिजैविकामुळे औषधोपचारामध्ये क्रांती घडली. ते केव्हा घडली? 20व्या शतकामध्ये. याचा शोध लावा अँटीबायोटिकचा. तेव्हापासून हा मेडिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा औषधामध्ये हा अँटीबायोटिकचा वापर केला जातो. नेक्स्ट, even diseases like tuberculosis has been almost completely eradicated from some countries. Repeat again, even diseases like tuberculosis has been almost completely eradicated from some countries. क्षयासारख्या रोगाचे तर आता काही देशातून सर्व उच्चाटन झालेलं आहे. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. हे प्रतिजैविके जीवाणूविरुद्ध कार्य करतात. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. हे प्रतिजैविके जीवाणूविरुद्ध कार्य करतात. तर सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोजोआ. सम अँटीबायोटिक कॅन डिस्ट्रॉय प्रोटोजोआ. काही प्रतिजैविके आदी जीवाणूंना सुद्धा नष्ट करतात. दे आर द टू टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स. There are two types of antibiotics. There are two types of antibiotic. अँटीबायोटिकचे दोन प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. ते आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. सेकंड आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आता फर्स्ट आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. या घटकाविषयी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हे अँटीबायोटिकचे प्रकार आहेत. Look at what is meant by broad spectrum antibiotics. Broad spectrum antibiotics means विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके हे याला म्हणतात. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक मीन्स यामध्ये मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. या घटकाविषयी आपण आता त्याची व्याख्या पाहूया, त्याचे उदाहरण पाहूया या ठिकाणी. आता ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके.
या ठिकाणी त्याची व्याख्या अशी आहे बाळांनो, when the pathogen cannot be identified, when the pathogen cannot be identified even through the symptoms of diseases are visible, broad spectrum antibiotics are used. हा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या तासाला पाहूया. जे झालेलं आहे त्यावर व्यवस्थित अभ्यास करा. जे काय शंका असेल ते पहा, पुस्तक वाचा आणि त्यावर प्रश्न सोडवा.